दिवसाची सुरुवात बरोबर प्रसिद्ध शास्त्रज्ञ एडिसन हे त्यांच्या लहानपणी थोडेसे मंदबुद्धी होते. काही एखादं गोष्ट शिकवली त्यांना शाळेमध्ये ती त्यांना लगेच समजायची नाही. आणि एक दिवस ते आपल्या घरी आले शाळेमधून आणि त्यांनी एक लेटर आपल्या आईच्या हातात दिलं आणि सांगितलं की हे लेटर मला शाळेमधून देण्यात आले आहे. त्या आईने ते वाचलं आणि ते पेटीमध्ये ठेवून दिलं आणि त्यांनी सांगितलं की उद्यापासून मला शाळेत यायला नाही सांगितलेलं आहे. आणि त्या आईने ते पत्र जे आहे हे ठेवून दिलं, परंतु त्यांनी विचारलं की त्या पत्रामध्ये काय लिहिले आहे. त्या आईने त्यांना सांगितलं एडिसन यांना की त्या पत्रामध्ये असं लिहिलेलं आहे की तुमचा मुलगा खूप हुशार आहे आणि तो इतर मुलांपेक्षा त्यांच्या वयाच्या मानाने खूप हुशार आहे. त्याच्यामुळे त्या मुलांबरोबर आम्ही त्याला बसवू शकत नाही. आम्ही पुढे मोठ्या मुलांबरोबर त्याला बसवण्याचा विचार करू. आणि त्या दुसऱ्या दिवसापासून त्याच्या आईने त्यांना घरीच शिकवायला सुरुवात केली. पुढे ते मोठे झाले, त्यांची आई मरण पावली, ते मोठे शास्त्रज्ञ झाले. आणि एक दिवस ते घरामध्ये काहीतरी साफसफाई करत असताना त्यांना त्यांच्या आईच्या पेटीमध्ये ते पत्र सापडलं. त्यांनी ते उघडून बघितलं. त्या पत्रामध्ये असं लिहिलं होतं की तुमचा मुलगा हा मंदबुद्धी आहे, त्याला शिकवलेलं समजत नाही आणि इतर मुलांच्या मानाने तो खूप मागे पडतो आणि आम्हाला सर्वांना घेऊन पुढे जायचं असतं मुलांना, त्यामुळे त्याला आम्ही शाळेत बसवू शकत नाही. उद्यापासून तुम्ही त्यांना शाळेत पाठवू नका. हे पत्र वाचून एडिसनच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. त्यांनी विचार केला की त्यांच्या कमजोरीचा त्यांच्या आईने त्यांच्याजवळ कुठलाही उल्लेख केला नाही, त्यांना काहीच सांगितलं नाही, तर त्यांना उत्तेजन दिलं, त्यांना घरीच शिकवलं. आज जगामध्ये ते प्रसिद्ध शास्त्रज्ञांपैकी एक आहेत. आपल्या जीवनामध्ये सुद्धा देव असंच कार्य करतो. पापांमुळे आम्ही खूप कमजोर होतो, पण देव आम्हाला क्षमा करतो. आम्हाला आमच्या पापांमुळे जो आमच्यामध्ये कमीपणा आला आहे तो देव आम्हाला कधी जाणवू देत नाही. आम्हाला तो उत्तेजन देतो, तो आम्हाला जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी मदत करतो. आम्ही जेव्हा मनापासून पश्चाताप करतो तेव्हा देव आमचे पाप परत आठवण करून देत नाही. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, कैसे करास पत्र ह्याचा पहिला अध्याय आणि 21 आणि 22 वचन. कॉलोशियन्स चॅप्टर 1 and verse 21 and 22. जे पूर्वी तुम्ही परके व दुष्कर्मे करीत मनाने वैरी झाला होता, त्या तुमचा त्याने स्वतःच्या रक्तमासाच्या देहात मरणाच्या द्वारे समेट केला आहे, ह्यासाठी की त्याने तुम्हास पवित्र, निष्कलंक व निर्दोष असे आपणासमोर उभे करावे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.